अगदी 18 वर्षाच्या म्हणजे वयात आलेल्या किंवा समजायला लागलेल्या मुलीपासून अगदी आजीपर्यंत आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये ही समस्या दिसते. त्या स्त्रीचं आवर्जून असं म्हणणं असतं, की प्रत्येक गोष्टीमध्ये ना माझ्या बाबतीत खूप गैरसमज होतात. मला कोणी जाणूनच घेत नाही. खरं तर माझं जीवन एक खुली किताब आहे. परंतु प्रत्येकजण माझ्या बाबतीत गैरसमज करतात. आणि खरंच असे गैरसमज जर तुमच्या बाबतीत होत असेल, तर तुमचा राहू खराब आहे आणि तो राहू आपल्याला डेफिनेटली चांगला करायला पाहिजे. आणि हा जर राहू आपल्याला चांगला करायचा असेल, आपल्या बाबतीत जर असं घडत असेल, तर 100% आपल्याला ही काळजी घ्यायला पाहिजे किंवा ही उपासना करायला पाहिजे, की आपण डेली लीलामृताचा 11वा अध्याय ऐकायला पाहिजे. YouTubeच्या माध्यमाने तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि 11वा अध्याय तुम्ही रेग्युलर ऐकू शकता. हा 11वा अध्याय तुम्ही रेग्युलर ऐकल्यानंतर डेफिनेटली ह्या गोष्टी बदलायला लागतील. तुमच्याबद्दल कुठेही गैरसमज राहणार नाही. प्रत्येकजण तुम्हाला समजून घेईल आणि नुसतं समजून घेणार नाही, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमचे विचार वापरतील. तुम्हाला 100% ॲप्रिशिएट झाल्यासारखं वाटेल. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मोठेपणा येईल.